मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं BO विनर या यूट्यूब चॅनलवर आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। माहितीचा अधिकार कायदा 2005 साली अस्तित्वात आला, तरीसुद्धा या कायद्याच्या संदर्भात अनेक लोकांना माहिती नाही आहे। अर्ज कसा करायचा, कोठे करायचा, कोणत्या संदर्भात करायचा याबद्दल माहिती नाही आहे। माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश म्हणजे नागरिकांचे सक्षमीकरण करणे, सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि आपली लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत करणे। शासनाच्या साधनांवर आवश्यक लक्ष ठेवण्यासाठी आणि शासनाला अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी हा कायदा अधिक सुसज्ज आहे। नागरिकांना शासनाच्या उपक्रमांची माहिती देण्याच्या दिशेने हा कायदा एक मोठे पाऊल आहे। माहितीचा अधिकार या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांवर चांगले आता नियंत्रण आलेले आहे। तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरांवरील टप्पे कोणते, सोबत प्रक्रिया कोणत्या याची माहितीसुद्धा सामान्य जनतेला खुली झालेली आहे। तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल। त्याचबरोबर दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार याला सुद्धा आपोआप आळा बसणार आहे, जर आपण माहितीचा अधिकार या संदर्भात जागरूक असाल तर। यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की माहिती अधिकारात कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे। तर काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी आपण या अधिकाराखाली करू शकतो। सोबतच कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती आपण मिळवू शकतो। सोबतच त्यांची टिप्पणीसुद्धा आपण काढू शकतो। एखाद्या साहित्याच्या प्रमाणित प्रतीसुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकतो। माहिती छापील प्रत अर्थातच प्रिंटआउट्स, CD, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्ड्स किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपण मिळवू शकतो। माहितीचा अधिकार 2005 नुसार माहिती नेमकी कोणत्या स्वरूपाची घेता येते? माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अनुदानित कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो। आवश्यक अशी माहिती जाणून घेणे, त्याची कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकारसुद्धा आहे। असा हा अधिकार 2005 या वर्षांमध्ये सर्वांनाच मिळालेला आहे। या अधिकाराचा वापर करून परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती घेणे, उदाहरणार्थ कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, कार्यालयाची कामकाज पद्धत, कार्यालयाची उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने आपण मागवून घेऊ शकतो, कर्मचाऱ्यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, त्यासोबतच परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्यांची किंमत, कर्मचाऱ्यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती आपल्याला कायद्याच्या आधारे घेता येते। कोणतीही माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला जनमाहिती अधिकारी यांना अर्ज करावा लागतो। तर जनमाहिती अधिकारी म्हणजे कोण? हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यात किंवा कार्यालयात सार्वजनिक अधिकाऱ्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात। ते नागरिकांना त्यांनी मागितलेल्या आवश्यक माहितीनुसार माहिती देण्याचे काम करत असतात। या कामासाठी जर ते सहाय्यकाची मदत घेत असतील तर अशा व्यक्तींना सुद्धा जनमाहिती अधिकारी म्हणून वागवले जात असते। आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की कोणतीही माहिती, कोणत्याही कार्यालयातली माहिती किंवा कोणत्याही खात्यातली माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो का? तर नाही, यावर सुद्धा काही बंधने आहेत। तर कोणाकोणाकडून माहिती आपल्याला प्राप्त होणार नाही? तर राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र, व्यक्तिगत स्वरूपाची माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही। सोबतच खाजगी कंपन्यांना आपण विनंती करू शकत नाही किंवा अर्ज करू शकत नाही की तुमच्या कंपनीची माहिती आम्हाला द्या। सोबतच ज्या विनाअनुदानित संस्था आहेत, ज्यांना सरकार आर्थिक सहाय्य करत नाहीत, अशा संस्थांकडून सुद्धा आपल्याला माहिती मागवून घेता येत नाही। खाजगी विद्युत पुरवठादार या कंपनीकडून सुद्धा आपण माहिती प्राप्त करून घेऊ शकत नाही। त्यासोबतच अशी कोणतीही माहिती ज्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता, सुरक्षा, वैज्ञानिक आणि आर्थिक बाबी, परराष्ट्रीय संबंध आदींना धोका पोहोचणार असेल किंवा ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन मिळू शकत असेल तर अशी माहिती आपल्याला मिळू शकणार नाही किंवा आपण अर्जसुद्धा करू शकत नाही। त्यानंतर अशी माहिती जी की कोणत्याही न्यायालयाने प्रसिद्ध करण्यास नकार दिलेला आहे किंवा जी माहिती दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल, अपमान होईल, अशी माहिती आपण मागवू शकत नाही।
अशी माहिती जी उघड केल्याने संसद किंवा विधिमंडळाच्या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी माहितीसुद्धा मागविता येत नाही. व्यावसायिक गोपनीयता, व्यापारी गुपिते किंवा बुद्धिजीवी मालमत्ता यांचा समावेश असणारी माहिती जी उघड केल्याने तिसऱ्या पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला धक्का पोचू शकतो. अर्थात सदर माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय नात्यांमधून मिळालेली माहिती, मात्र माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते. परराष्ट्र सरकारकडून मिळवलेली माहिती, जी माहिती उघड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अथवा ज्यामुळे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास गुप्तपणे मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड होऊ शकते किंवा सुरक्षेच्या कारणास्तव असलेली माहिती, अशी माहिती की ज्यामुळे शोध कार्यात किंवा आरोपीवरील कारवाई अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी माहितीसुद्धा आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही. मंत्रिमंडळ, सचिव आणि इतर अधिकारी यांच्यात होणाऱ्या चर्चेचे तपशील व इतर कॅबिनेट पत्रेसुद्धा आपण मागवून घेऊ शकत नाही. अशी माहिती जिचा सामाजिक कार्याशी अथवा जनहिताशी काहीही संबंध नाही, अशी वैयक्तिक माहिती किंवा जी उघड केल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकांताचा भंग होऊ शकतो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते, अशा प्रकारची माहिती आपल्याला मागविता येणार नाही. मात्र एखाद्या घटनेत व्यक्तीला अथवा पक्षाला होणारा त्रास जनहिताच्या तुलनेत कमी महत्त्वाचा असेल तर अशी माहिती उघड केली जाऊ शकते. कोणत्या प्रकारची माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो, सोबतच कोणत्या माहितीवर बंधने आहेत, हे जाणून घेतल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की अर्ज कसा करावा. तर जनमाहिती अधिकाऱ्याकडे इंग्रजी, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा तपशील असणारा अर्ज आपल्याला सादर करायचा आहे. माहिती मिळवण्यामागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नसणार आहे. अर्थातच सदरची माहिती आपण कोणत्या कारणासाठी मागवित आहोत, आपला उद्देश काय आहे, हे आपल्याला अर्जामध्ये नमूद करण्याची गरज नसणार आहे. परंतु ठरवून दिलेली फी मात्र आपल्याला भरावी लागणार आहे आणि ही फी खूप कमी नाममात्र असणार आहे. मात्र अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर कोणताही खर्च नसणार आहे. इतरांसाठी विविध कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी प्रत्येक पानास ₹2 लागणार आहेत. आवश्यक माहितीची जर आपल्याला CD हवी असेल तर प्रत्येकी ₹50 आपल्याला द्यावे लागणार आहेत. कार्यालयातील कागदपत्रे पाहायची असल्यास पहिल्या तासासाठी कोणताही खर्च नसणार आहे. परंतु तासाभरापेक्षा अधिक वेळ जर आपल्याला कागदपत्रे चाळायची असतील, बघायची असतील तर प्रत्येक तासासाठी आपल्याला ₹5 द्यावे लागणार आहेत. आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास पोस्टाचा खर्च मात्र आपल्याला द्यावा लागणार आहे. अर्जदार या फीचे पुनर्तपासणी करण्यासाठी योग्य त्या समितीकडे अपीलसुद्धा करू शकतो. जर जनमाहिती अधिकारी ठरवून दिलेल्या वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरले तर त्यांनी ती माहिती अर्जदारास विनामूल्य देणे बंधनकारक आहे. तर आपण अर्ज केला परंतु कोणतीही माहिती आपल्याला प्राप्त झाली नाही तर आपण त्यावर अपीलसुद्धा करू शकतो. तर अपील कसा करायचा? अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकाऱ्याविरुद्ध अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येते. हे अपील 30 दिवसांच्या आत करता येते. हा अपीलीय अधिकारी जनमाहिती अधिकाऱ्यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला, त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर निपक्षपातीपणे करावायचा असतो. तर अपील कसं करायचं? अपीलसाठी अर्ज सादर करताना कागदावर ₹20चा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्थातच आपल्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास ₹20चं तिकीट आपल्याला अर्जावर लावायचं आहे. त्यानंतर अर्जावर नाव, पत्ता, जनमाहिती अधिकाऱ्याचा तपशील, त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा लागणार आहे. एकूणच तक्रारीचे स्वरूप किंवा अपीलचे कारण आता आपल्याला स्पष्ट करावे लागणार आहे. शेवटी सही करून अर्ज दाखल करण्यात यावा आणि महत्त्वाचं म्हणजे अर्जाची पोच घ्यावी. अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केल्यानंतर अर्ज केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत ही माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते, मिळू शकते. त्यानंतर पहिले अपील केल्यानंतर जर आपल्याला माहिती प्राप्त झाली नाही तर आपण दुसरे अपीलसुद्धा करू शकतो. तर दुसरं अपील आपल्याला कसं करायचं? अर्जदाराने मागितलेली माहिती अपीलीय अधिकाऱ्याकडून न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे 90 दिवसांच्या आत करू शकतो. तर दुसरं अपील कसं करावं लागणार आहे? अपीलसाठी अर्ज करताना कागदावर ₹20चा न्यायालय मुद्रांक पुन्हा आपल्याला चिकटवावा लागणार आहे. अर्जावर नाव, पत्ता
जनमाहिती अधिकाराचा तपशील, त्यात कोणती माहिती अपेक्षित होती आणि कोणती मिळाली नाही याचा उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे। एकूणच तक्रारीचे स्वरूप किंवा अपीलचे कारण स्पष्ट आपल्याला करावे लागणार आहे। यामध्ये सुद्धा शेवटी सही करून आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे आणि अर्जाची पोच घ्यायची आहे। RTIच्या संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेतल्यानंतर RTI अर्जाचा नमुना काय असतो हे जाणून घेणे सुद्धा आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरते। अतिशय सोपा हा अर्जाचा नमुना असतो। यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील, माहितीचा संबंधित कालावधी, आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन किंवा तपशील, माहिती टपालद्वारे किंवा व्यक्तिशः आवश्यक आहे आपल्याला। टपालद्वारे असेल तर त्या बाबतीत साधे पोस्टाक किंवा शीघ्र पोस्ट, अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय असल्यास त्याच्या पुराव्याची झेरॉक्स प्रत या ठिकाणी आपल्याला जोडावी लागणार आहे, म्हणजे कोणताही खर्च आपल्याला येणार नाही आहे। माहिती प्रश्नार्थक स्वरूपात न विचारता विधानार्थी असावी। पहिला अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला माहिती प्राप्त झाली नाही तर आपण दुसरा अर्जसुद्धा या ठिकाणी करू शकतो, अर्थातच त्याला आपल्याला अपील म्हणता येणार आहे। आणि या अपीलवर सुद्धा आपल्याला उत्तर प्राप्त झाले नाही तर आपण दुसरं अपीलसुद्धा करू शकतो। त्याचासुद्धा नमुना या ठिकाणी आपण बघू शकतो। अपीलकर्त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, शासकीय अधिकारी यांचा तपशील, जनहित अधिकारी, प्रथम अपीली अधिकारी यांचा तपशील, प्रथम अपीलाचे निकालीचा दिनांक, दुसरे अपील दाखल करण्याची अंतिम दिनांक, दुसरे अपील करण्याचे प्रयोजन, माहितीचा तपशील, माहितीचा विषय आणि माहिती संबंधी कार्यालय किंवा विभागाचे नाव व पत्ता। शेवटी अपीलकर्त्याची सही आणि सोबत आपण काय काय जोडले आहे याचा तपशीलसुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलसोबत जुळले राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।